बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशातील उच्चनीयता म्हणजे जाती प्रथा नष्ट झाल्याशिवाय आपल्या देशाचा आणि देशातील प्रत्येक धर्माचा विकास होत नाही बांधवांनो। उदाहरणार्थ, एका गावामध्ये भरपूर असे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी राहत आणि एकमेकाच्या दुःखात सुद्धा जात। असेच दिवसामागून दिवस गेले, सर्व काही या गावाचं सुरळीत चालू होतं। परंतु या गावामध्ये राहणाऱ्या उच्चवर्गीय समाजाला असे वाटत असे की जे खालचे समाज म्हणजे बहुजनाचे लोक आहेत, यांनी आमचं सर्वस्व ठेवावं, आमचं वर्चस्व ठेवावं, आमच्याच खालोखाल काम करावं, यांनी वर जाऊ नये म्हणून ते काही घुसपट काढायचे। उदाहरणार्थ, एका गावामध्ये बहुजनाची सरपंच पदाची जागा निघाली, तर त्या ठिकाणी त्या जागेसाठी एक उच्च शिक्षित तरुण उभा राहिला। तर त्या गावातील त्या उच्चवर्णीय समाजाने त्याच्यात वर्चस्व राहण्यासाठी एका अडाणी माणसाला उभं केलं आणि अडाणी माणसाला उभं करून निवडून आणलं आणि स्वतःची सत्ता त्यांच्याच हाती ठेवली। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढं की ज्या कोणास असं वाटत असेल की महामानवाच्या विचारचा देश व्हावा, म्हणजे बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, जिजाई, भीमाई, रमाई, सावित्री, अहिल्याबाई अशा सर्व महामानवाच्या विचारचा देश घडवायचा असेल, त्यांनी यांच्या विचारावर चालावं आणि प्रत्येक धर्मानं त्याचं आचरण करावं, महामानवाच्या विचाराचं आचरण करावं, विचाराचं अनुकरण करावं। तेव्हा प्रत्येक गावाचा, समाजाचा आणि मानसिक सुद्धा विकास होईल। एवढ्या चटकासाठी म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब सांगा, म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या का पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला लाईक करावं, शेअर करावं। एवढं ठीक आहे बंधू, धन्यवाद.